9 वाजता निघालोत बघा आम्ही सकाळी पुण्याहून. तर वाटेत थांबलो होतो बघा. म्हटलं थोडा वेळ थांबावं कारण कंटाळा बी आला होता भरपूर गाडीवर बसून, लेकरांना वगैरे मला पण. तर स्पेशली निघालो होतो बघा आम्ही हॉटेल भाग्यश्रीला व्हिजिट द्यायला. एवढे लोक जातात म्हटलं आपण पण जावं. तर जायचंय बघा आपल्याला हॉटेल भाग्यश्रीला व्हिजिट द्यायला बरं का. इथं माझी सानू पण बसली होती आणि इकडं बघा शिवानीची मस्ती पण चालू होती. आता एवढा वेळ झाला, 2-3 तास झाला प्रवास आहे. तर नेमकं आपल्याला जाऊन बघायची तिथं क्वालिटी क्वांटिटी काय आहे त्यांची. त्याच्यामुळे आम्ही निघालोय. स्पेशल घेतली होती आणि इथं शिवानीचं मस्त वडापावचं ऑर्डर देऊन झालंय. तिला वडापाव खायचा आहे म्हणे. आणि हे कावळे महाराज पण वाट बघत बसल्यात, मला काय भेटतंय का, मला काय भेटतंय का म्हणत. तर बघा आता भूक लागली, आम्ही पण खातो आणि तुम्ही पण खावा. थांबलोय बघा इथं, बराच वेळ झालं रनिंग चालू आहे. पण हॉटेल भाग्यश्री काय यायचं नाव नाही बघा. आम्ही निघालो होतो तिकडेच. बाग लागली पडायला हो. येईल म्हटलं तर काय नावच नाही. किती दूर आहे बघा अजून. हे बघा हे तर असे खाली बसलेत सगळेजण. वैताला गाडीवर बसून बसून बसून. या गाडीवर येत होतो, आमचं बजेट नाही तेवढं. मोठी गाडी पण नाही जवळ आणि गाडी घ्यायचं बजेट पण नाही, म्हणून आमच्या छोट्या गाडीवर जात होतो. मस्त वातावरण आहे म्हणून एवढं निभावलंय आतापर्यंत प्रवास. ऊन राहिला असता ना तर भरपूर त्रास झाला असता. तर चला, वातावरण लय मस्त एकदम असं भारी झालंय माहिती का. पण भीती वाटायला लागली पाऊस बिऊस येईल का काय. पावसाच्या आधी जाग्यावर ठिकाणावर गेलेलं बरं. बघा असे मस्त घाट आहेत. लांब जायचंय. एवढं टाइमपास केल्यावर मग कधी जाणार आहो. ए ए ए इकडे 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 रोड रोड रोड. हाय तर पाहू शकता इथं बघा, यांना खूप कंटाळा आला होता आणि आम्ही हॉटेल भाग्यश्रीसाठी निघालो होतो पण ते बंद होतं. तर त्यांना कंटाळा आल्यामुळे इथं मी बाईक राईड करत होते. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.